चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिक वरदे हरिफल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्णा हरी सद्गुरु चंद्राय नमः. रावण सीतेसी लाविता हात, हनुमान त्याचा करिता घात. तो मंदोदरी येऊन तेथ अति अनर्थ चुकविला. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात. रावण माता सीतेला त्रास देऊ लागला. रागानं सीतेचा घातच करू पाहत होता आणि हनुमान त्याचा घात करणारच. एवढ्यामध्ये मंदोदरी तिथं आली. मंदोदरीनं रावणाचा हात धरला आणि होणारा अनर्थ चुकवला असं सांगतात. अति कायाची जननी रावण प्रिया बनल मालिनी. तया रावणा लिंगुनी युक्त वचनी बोलत. आणि अशी स्थिती असताना अतिकायाची माता असणारी रावणाची पत्नी असणारी वनमालिनी त्या ठिकाणी आली आणि रावणाला आलिंगन देऊन काय त्या ठिकाणी समजवते ऐका. स्वदार काम मजसी रमणे हा स्वधर्म. सीता काम चित्ता काम परम धर्म अधपात. रावणा, स्वदार मी तुझी बायको आहे. काय तुला रमायचंय, काम उपभोगायचंय तो माझ्यासोबत उपभोग. सीतेच्या नादाला लागशील तर मरशील, कारण परधर्मो भयावह, परस्त्रीचा व्यभिचार योग्य नाही अशा प्रकारे सांगण्याचा ती प्रयत्न करते. सांडिया काम सीतेसी स्वेच्छा रमावी मजसी. माझे निकामी सुखी होसी सीते पासी अति दुःख. सीतेची कामभावना सोडून दे, कारण तिच्या मागे राम आहे. तिची जर अपेक्षा करशील तर निश्चित मरशील आणि माझ्यापाशी जर रमशील तर सुखी होशील अशा प्रकारे वनमालीने बोलू लागली. श्रीरामकांता सीता सती तिचे कामाचे आसक्ती. राक्षसांची जावया व्यक्ती होईल समाप्ती वंशाची. रावणा, सीतेच्या कामाच्या अपेक्षेचा परिणाम राक्षसाची जाती व्यक्ती नष्ट होईल. संपूर्ण राक्षस कुळाचा नायनाट होईल. त्यामुळं वाचायचं असेल तर आमच्याकडे रम आणि जर मरायचं असेल तर सीतेकडे जा असं बोलताय. कुमार प्रधान सेनापती अश्वगजरथ पदाती. इंद्रजित कुंभकर्ण लंकापती भस्म होती राक्षस शोभे. सीतेच्या शोभान सर्व राक्षस भस्म होतील. मुलं, घोडे, दळ, सैन्य, सेनानी, प्रधान, तुझं जेवढं राजमहल दिसतोय हा सगळा जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. रावणा, सीतेच्या नादी लागू नको. सर्व रस चाकी मासी दीप चाकिता होतीसी. तेवी सांडोनी स्वदारेसी सीते पासी भस्मार्थ. रावणा, माशी कशावरही बसते रे. पाकावर बसते, साखरेवर बसते, गुळावर बसते, पेड्यावर बसते, कशावरही बसते. पण ती जर विस्त्यावर बसली ना तर ती जळून खाक होत असते. दिव्यावरती बसल्यानंतर तिचं जगणं उरत नाही. तसं सीता अग्नी आहे आणि तू प्रयत्न करतोयस, जळून खाक होशील लंकेसहित बायको सांगतेय. निज पुत्राचा द्वेष करी खांबानिता शस्त्रधारी. वा,
हिरण्यकश्यपू नखाग्री सहपरिवारी निमाला. अरे रावणा, तुला माहिती नाही, तू ज्याची बायको आणलंयस त्याचा इतिहास आहे. त्याच्या भक्ताला छळ करण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसानं केला. मला राक्षसाची अवलाद विचित्र. राम भक्त पोटाला आला तरी त्याला मारायला टपतात. कारण राम भक्ताला मारणं हे सूत्र राक्षसांचं आहे आणि राम भक्ताला सांभाळणं हे सूत्र भगवंताचं आहे. त्यामुळे भक्त बना. प्रल्हादाचा बापच मारायला उठला, पण वाळलेल्या खांबात भगवान प्रगटला आणि हिरण्यकश्यपू रावणा मारला. खांबी उठिला नरहरी येथे वनी उठील वन केसरी. वाह. सीता सती क्षोभल्यावरी होईल बोहरी राक्षसा. सीता सती शोभल्यावरी होईल बोहरी राक्षसा. अरे खांबातून जो अवतरला त्याला इथं वनात अवतार घ्यायला वेळ नाही लागणार आणि सीतेच्या नादी लागलास तर आमच्या दिक्कत तडपून मरशील, अशा प्रकारे सांगू लागले. जानकी जे निजगुयांत काय भरले आहे अमृत. आमचे गुह्य विषय प्रयुक्त कडू लागत रावणा. अरे असं तुला काय वाटायले की सीतेत अमृत भरलंय आणि आमच्यात विष भरलंय? तसं नाही रे रावणा, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. परंतु कसं असतं, माणसाची पायाकडून आली का किती समजून सांगा फरक पडत नाही, अशी परिस्थिती रावणाची आहे. स्वस्त्री परस्त्री काम कामुक समान सुखाचे परिपाक. स्वदार कामे परम सुख परम दुःख परदारा. नाथ महाराज सांगू लागले, पत्नी आणि परस्त्री भोगामध्ये सुख सारखंच आहे, पण परिणाम मात्र वेगळा आहे. स्वतःच्या बायकोशी जर माणूस रमलं तर संसार सुरू होतो आणि परस्त्रीकडे जर बघितलं तर संसार दुसऱ्याचा बी नासतो आपला बी नासतो. समाजात इज्जत कचरा होऊन जाते. कृती सारखी आहे, परिणाम मात्र वेगळे आहेत. रावणाला समजवण्याचा प्रयत्न करते. परदारेची आसक्ती पूर्वजा हो या दुगती. आपण पायी नरका प्रति वंश समाप्ती. परदारे परस्त्री गमन करणारा पोरगा जर जन्माला घातला तर बाप नरकाला जातो. आजा नरकाला जातो, सगळे नरकाला जातात. का? रामाचं नाव घ्यायचं सोडून कामाच्या मागं बायाच्या मागं फिरणाऱ्या जर अवलादी जन्माला आल्या. माझं थोडं बोलणं कठीण वाटत असेल पण सटीक आहे. लक्षात घ्या माय बापांनो, परस्त्रीचा अभिलाष केल्यामुळं पूर्वज नरकाला जातात असं सांगतात. वनमालिनी नाना युक्ती शिकविता त्या लंकापती. मंदोदरीने धरून हाती नेलाय कांती रावण. नाना युक्तीनं वनमालिनी शिकवू लागली, पण शेवटी मंदोदरीनं विचार केला. दलिंदर पदरात पडलंय म्हणली, सगळ्यांनी सांगून ऐकणं झालंय, काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करू म्हणून हाताला धरलं, हिसका दिला आणि घरात नेऊन बोलू लागली. बैसोनी प्रिया एकांती नारद भाष्य कल्पोक्ती. सांगत श्री रावणा प्रती मनुवंदिती जे वदला. आणि रावणाला सांगू लागली, रावणा अरे बाबा, नारदानं काय सांगितलंय आणि नारदाच्या वचनावरती ब्रह्मदेवानं काय सांगितलंय, थोडं मागचं आठवून बघ, अशा प्रकारे बोलू लागले. अंगीचे बळाचे मस्ती तू पुसिली नारदा प्रती. मजवधी कोण त्रिजगती देवी दैती किरानवे. अंगामध्ये मस्ती होती, माज होता आणि माज असल्यामुळं रावणानं नारदाला विचारलं, महाराज तुम्ही त्रिभुवनात फिरतो म्हणला, माझ्या हातानं म्हणजे मला हातानं मारणारा कोण आहे, कोण बलवान असा आहे, त्याचं नाव मला सांगा, असं रावण बोलू लागले.
देवाटक तू दशकंठ दैत्य तुझ पुढे फुलकट दानवेशी धीट तिकट परिणर तुझ दुर्धर संग्रामी. आणि नारदाची पोती सांगण्याची पद्धतच वेगळी होती महाराज. नारदांनी कसं आहे, जवळ आलेल्या येडपटाला भाव देऊन बोलायचं, कधी बी वरी न्यायचं. आपल्याला जमत नाही, आपण खरं बोलत आहोत ते उलट पडतंय. नारद हुशार आहे. नारदांनी सांगितलं, रावणा अरे देव तर तुझ्या पुढे पलकट आहे, तू बलवान आहेस. दैत्य तुझ्या पुढं काहीच सामर्थ्य नाही आहे दैत्या पुढं, पण तुला एक सांगतो म्हणले, कसा वरी नेला आणि शेवटी सांगितलं तुला माणूसच मारणार आहे. रावण मात्र आश्चर्यानं बघू लागलेला आहे. जो देवाला ऐकत नाही, जो राक्षसाला ऐकत नाही, तो माणसाला ऐकणारच नाही, असा भाव रावणाचा आहे. पण नारद म्हणले तुला माणूसच मारणार आहे असं सांगतात. भविष्य पुसू नको रावणा संकल्प भावी भावना. भविष्य चुकवावया जाना नाना विधान करती प्राणी. रावणाला सांगितलं, अरे रावणा भविष्य विचारू नको. कारण कसं आहे, माणसं सुखी जगायले त्याचं एकच कारण आहे, माणसाला भविष्य माहिती नाही. आज दुपारी मरणार आहे असं जर माहिती असलं तर हे सकाळी जेवल का? सकाळी आंघोळ करील का माणूस? रामराम करून प्रत्येकाला चांगलं बोलेल का? नाही. भविष्य माहिती नसल्यामुळं जग सुखी आहे. पण रावणा भविष्य विचारल्यानंतर तू दुःखी होशील आणि ते चुकवण्यासाठी प्रयत्न करून तुला निराशा हातात पदरात येईल असं सांगताय. रावणे धरिले दोन्ही चरण माझ सांगावे माझे मरण. नारदे जाणे रामायण सत्य भाषण तू बदला. नारदाचे पायच धरले महाराज. येरी महाराजाच्या पायानं पडणारा पडू लागला. एवढाच फरक आहे, राक्षस मरण विचारतात आणि तुम्ही आम्ही उद्धार विचारावा. नारदाला रावणानं विचारलं, नारदजी मला माझा मृत्यू सांगा, कशामध्ये आहे, कोण मला मारणार आहे, थोडं सांगा, अशा प्रकारची विनंती करतोय. रावणा तुझा वलार्ती कौशल्या सूत राम दशरथी. तो येऊन लंके प्रती करील समाप्ती राक्षसा. रावणा तुला मारण्यासाठी कौशल देशाची मुलगी असणारी कौशल्या आणि सूर्यवंशाचा राजा दशरथ यांच्या पोटी जन्मलेला राम तुझ्या लंकेत येऊन तुला मारणार आहे, अशा प्रकारे महाराजांनी सांगितलं. ऐसे सांगोनी रावणा प्रती नारद निघे ऊर्ध्वपंथी. त्याचे गमनाची गती त्रिजगती अनुपम्य. अशा प्रकारे सांगितलं आणि नारदजी निघून गेले महाराज. त्यांच्या गमनाची गती कशी आहे, अनुपम्य अशा प्रकारची गती आहे नारदाची असं सांगतात. राम नामे विना वाजा तसे राममुखी गात. नामामृते नित्यप्तप्त स्वयंडुल्लत स्वानंदे. स्वानंदानं नित्य डुलू लागलेले आहेत महाराज. राम नामाची अखंड गर्जना करणारे त्या ठिकाणी नारदजी आहेत असं सांगतात. कीर्तनाच्या संतुष्टी श्रीराम रूप देखे दृष्टी. पदोपदी आनंद कोटे सुख संतुष्टी उल्हासे. सुखाच्या संतुष्टीनं उल्हास आहे. कारण राम नामानं नारदजी पुष्टतुष्ट आहे. जगामध्ये सुखी कोण असेल तर रामभक्त आहे. अशा प्रकारचे रामभक्त नारद आहे. ऐसे नारदे केली आगमन मागे रावण उद्विग्न. पाचारुणी चतुरानन पुढचे आपण ते ऐका. तर बघा ना, मरशील म्हणलं की बेजार व्हायला सुरुवात झाली. मला काय लगेच मारणार नव्हतं, पण लगेच माणसं नादाला लागले. आता तसं सांगायचं झालं तर प्रत्येक जण मरणारच आहे. माणसाच्या लक्षात राहत नाही म्हणून माणसं कामात आहेत, सुखी आहेत. रावण विचार करू लागला, बाबा आता मी मरणार आहे,
हे मरण वाचवायचं कसं विचार करतात. कौशल्या ते कोण कैसी, दशरथ तो कोण कोणाची वंशी, त्याची वस्ती कोणी देशी, मजपासी सांगावे. मुलाला विचारलं पुन्हा जाऊन बापाची पाय धरू लागला. म्हणला ब्रह्मदेवा, नारदांनी असं असं सांगितले, काय करावं? ही कौशल्या कोण्या देशाची आहे? हा राजा दशरथ कोण्या देशाचा आहे? मला थोडं सांगा अशी विचार. नाही कौशल्याचा विवाह झाला, नाही दशरथ उपजला, नाही राम जन्माला आला. हो बोलिला नारद. नारदांनी तेव्हा सांगितलं होतं जेव्हा दशरथ जन्मालाच आला नव्हता, कौशल्याचा जन्म झाला नव्हता, कौशल्याचं दशरथाचं लग्न झालं नव्हतं, तेव्हापासून हे बेजार आहे मरण चुकवायला असं सांगू लागले. ऐकोणी रावणाचे वचन, चौमुखी हासे चतुरानन, नारदाचे जे भाषण अनाथा कोण करू शके. आता राजा रावणानं विचारलं, महाराज कौशल्या कोण्या गावात राहतील, दशरथ कोण्या गावात राहतो? ब्रह्मदेव हसू लागले खत 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 खत. कारण ब्रह्मदेवाला नाव विचारल्याबरोबर कळलं हे मरण चुकवण्यासाठी बोलतोय. ब्रह्मदेवांनी सांगितलं एका वाक्यात, रावणा, नारदांनी सांगितलंय ना, हा पोती सांगणाऱ्याचं तोंडचं खोटं होत नाही म्हणले. नारदजी पोती सांगणार आहेत, महाराज कीर्तन करणार आहेत, कोणी टाळू शकत नाही असं बोलतात. ब्रह्मा सांगे रावणापासी, कौशल्या कन्या कौशलरायासी, दशरथ तो सूर्यवंशी अयोध्येसी निज राजा. कौशल राजाची कन्या कौशल्या आणि दशरथ अजय राजाचा मुलगा अयोध्येचा सम्राट आहे असं सांगतात. त्या दोहीचे पाणी ग्रहण होता रावणे केले विघ्न, अन्यथा नवे नारद वचन लागले लग्न समुद्री. रावणानं पत्ताच ठेवला महाराज त्या दिवशीपासून, यांचं लग्न कधी आहे, लग्नाच्या दिवशीच त्यानं विघ्न केलं आणि कौशल्या चोरून आणली. पण ब्रह्मदेव या ठिकाणी सांगतात टायमिंगला लग्न बरोबर लागलं असं सांगतात. कौशल्यानी दशरथ केवी पागेले समुद्रांत, कैसेनी लग्न लागले ते श्रोते व्रतांत पुसती. पण नाथ महाराज म्हणले, श्रोते प्रश्न करू लागले, समुद्रात कसं लग्न लागलं गडे दोघांचं? होय, नवरदेव नवरीचं लग्न कुठं लागेल? मंगल कार्यालयात, मंदिरात. खरं सांगतो, पोती ऐकणाऱ्यांनी लक्षात घ्या, लग्न ही मंदिरावरच झाली पाहिजे. दुर्दैवानं आजकाल लोक मंगल कार्यालय म्हणाले. अहो, जिथं भगवंताचं अधिष्ठान नाही तिथलं कार्य मंगल कसं? होय, आणि त्या मंगल कार्यालयात त्या मंगलाष्टिका सुद्धा वेदाची मंत्र असतात. मंगलाष्टिका म्हणजे त्या सुद्धा साधू संतांनी लिहिलेल्या असतील तर मंगलाष्टिका. काही बी जोडायलेत, कोणी बी जोडायलेत, काही बी म्हणायलेत. अशामुळं विवाहामध्ये विवाह बंधनं तुटण्याचे प्रमाण वाढलेत, डिवोर्सचे प्रमाण वाढलेत, सुखी संसाराचे प्रमाण कमी झालेत. त्यामुळे प्रत्येकानं सूत्रबद्धता लक्षात घेतली पाहिजे. लग्नाचं ठिकाण योग्य असलं पाहिजे, अधिष्ठान योग्य असलं पाहिजे, मंगल अष्टिका असल्या पाहिजे आणि नाचत असताना नवरदेवाच्या पुढं मंगल ध्वनी पाहिजे. डीजे पीजे नाही, मंगल ध्वनी म्हणतो आपण. असो, सांगण्याचा विषय असा आहे की लग्न समुद्रात कसं याबद्दलचं कुतूहल श्रोत्यांना झालं आणि श्रोते प्रश्न करतात, म्हणून मी त्याचं उत्तर देतो. ग्रंथकर्ते बोलताय, हे तव जुनाट परिपाटी, काळे काखडी गुह्य गोष्टी, नारदे दे कोणी ज्ञान दृष्टी, वंदे जगरेठी निशंक. ही कालिका खंडातली जुनाट कथा आहे. नाथ महाराज सांगू लागले. नारदाला विचारल्यानंतर नारदांनी निशंक सांगितलं महाराज किंवा तुला माणूस मारणार आहे, आणि ब्रह्मदेवाने बी निशंक सांगितलं की लग्न वेळेवर लागणार आहे असं सांगतो. सेतु वर्णमात्म्याता दुसरे के लघु
महात्म्यात थोरलिया महात्म्यांत ग्रंथ समस्त लिहिलासे. सेतुबंध महात्मा, त्यानंतर कालिकाखंड, त्यानंतर थोरला महात्मा, लघु महात्मे, अशा वेगवेगळ्या ग्रंथाच्या अभ्यासातून नाथांनी भावार्थ रामायण लिहिलंय. त्यामुळे भावार्थ रामायणासाठी नाथ महाराजांनी अफाट कष्ट केलेले आहेत आणि त्या कष्टाचा परिपाक म्हणजे तुमच्या आमच्या पुढं ही कथामृत आहे. लक्ष देऊन ऐका. ऐ रावण मै रावण त्यांचे जननानी मरण, कौशल्य दशरथा पाणिग्रहण इति संपूर्ण लिहिले असे. अहिरावण महिरावणाचा जन्म, त्यांचा मृत्यू आणि कौशल्येचं दशरथाचं लग्न, ही ग्रंथ सेतुबंध महात्मा, थोरला महात्मा आणि धाकटे महात्मा अशा ग्रंथांमधून घेतलेली कथा आहे असं सांगतात. असो या ग्रंथाची ग्रंथोक्ती जाडा सुचावा पैकी ती, वदनी वदिता श्री रघुपती, कविता करिता श्रीराम. कवित्व करिता श्रीराम, रामचंद्र प्रभू हे कवित्व करणारे आहेत. त्यामुळं किती सांगू, मी इकडून घेतलंय, मी तिकडून घेतलंय, मी असं केलंय, मी तसं केलंय. अरे करवून घेणारे जर राम आहेत तर ते व्यवस्थितच असणार आहे. कुणी केलं, कसं केलं, काही विशेष महत्व राहत नाही असं नाथ महाराज सांगतात. माझे अंगी मूर्खपण लटके लिहिले रामायण, तेही वाचिता पैजान होई क्षालन महापापा. परंतु एखादा माणूस म्हणतोय महाराज, हे नाथ महाराज काय हो म्हणले, मूर्ख आहे, त्याला काय येते, सगळं लबाड रामायण लिहिलं त्यांनी. हो का म्हणले, तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्हाला लबाड जरी वाटलं तर माझं जर वाचलं तुमचं कल्याण होतं. आपल्याला काय देणं घेणं, आपलं कल्याण होण्याशी देणं घेणं. बघा, फार खोलात जायचं नाही, इतकेच खोलात जा की परत येता येईल. नाही तर बरेच जणांच्या जिंदग्या वाद करण्यात गेल्या, काय करण काय खोटार, तुला काय करायचं, तुझ्या हिताचं बघ ना, आपली अहिता जो असते जागता. म्हणून रामायणाला रोज या, तुमचं कल्याण करण्याचं सामर्थ्य मात्र या ग्रंथात आहे. नाथ महाराज ठासून बोलताय. ग्रंथ संख्या नाना तेथे आना निरूपण, माझे भावार्थ रामायण सावधान अवधारा. ग्रंथ आन आन आहेत, वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि या ग्रंथांमध्ये वेगवेगळं असं निरूपण आहे. पण म्हणले माझे असे भावार्थ रामायण, मी भावार्थ जागृत होण्याच्या उद्देशाने ही कथा लिहिलेली आहे. तुम्ही फक्त लक्ष द्या आणि लक्ष दिल्यास काय होतं, मौली सांगतात, तरी अवधान ऐकले निजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, सर्व सुखाला पात्र करण्याचं सामर्थ्य या कथेत आहे. कौशल्या दशरथ पाणिग्रहण, रावणे करिता ते विघ्न, समुद्रा माझे लागले लग्न, ते अति विंदान अवधारा. कौशल्याचं आणि राजा दशरथाचं लग्न समुद्रात लागण्याचं कारण त्यांचं लग्न ठरलं होतं एका ठिकाणी, पण रावणानं विघ्न केलं, त्यामुळं वेळेला लग्न समुद्रात लागलं. ब्रह्मा सांगे रावणापासी, कौशल्या दशरथ लग्नासी, वराड जाते कोसल देशी, 5वे दिवशी लग्न सिद्धे. रावणाच्या डोक्यात दुसरा काही विषयच नव्हता, यांचं लग्न कधी आहे कुठे, कधी आहे कुठे. ब्रह्मदेवानं सांगितलं, हे बघ रावणा, आजपासून 5व्या दिवशी लग्न आहे, समुद्र मार्गे कोसल देशाला दशरथाचं बिराड जाणार आहे. रस्ता सुद्धा सांगून टाकला का, ज्याच्याकडे भगवान अवतार घेणार आहेत काय अडचणी येणार आहे असं सांगतात. ऐसी रावणे कथा गोष्टी, कौशल्येवरी क्षोभक दृष्टी, धाडे घालून उठावटी हरली गोरटी कौशल्या. बघा, जिथं रामाचा अवतार होणार आहे का, तिथं जगात कोणीच अडवू शकत नाही. ब्रह्मदेवानं तरी भविष्य चुकीचं सांगितलं असतं, रस्ता दुसरा सांगितला असता, नाही सांगितला, हेच रस्ता आहे म्हणजे, याच रस्त्यानं बिराड जाणार आहे. रावणानं प्रयत्न केला. आता आपण काल परवाच बघतो,
नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर रामचंद्र प्रभूंची प्राणप्रतिष्ठा होती, हे नियतीला मान्य होतं. 2014 मध्ये आतंकवादी घुसले, पठाणकोट मध्ये हल्ला झाला, माफ करा, एका शहरामध्ये मोदीजींच्या सभेमध्ये आतंकवादी होते, बॉम्ब फुटले, हे माहिती होतं तरी सभा कॅन्सल केली नाही. का? जिथं प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे तिथं कोणीच रोखू शकत नाही जगाच्या पाठीवरचा. इथं प्रभू रामचंद्रांना अवतार घ्यायचा आहे ना. कौसल्येचं लग्न, राजा दशरथाचं लग्न, रावणाला कळालं, रावणानं विघ्न केलं, कौसल्याच उचलून गायब केली, तरी सुद्धा लग्न रुकणार नाही. रावण पोटी भयभीत कौशल्यान ठेवी लंके अंत. देव चिंतिती माझा घात ती विपरीतार्थ करतील. रावणाच्या पोटामध्ये चिंता आहे, म्हणला जर मी लंकेत नेऊन ठेवू तर सगळे लंकेत कामाला कोण आहेत? देव आहेत म्हणला. देव लोकांना वाटतंय माझं नारड तुटावं लवकर, म्हणून देवलोक त्या ठिकाणी कौशल्या उचलतील, दशरथाला नेऊन देतील. म्हणून रावण काय करतो? देव कामारे मजपासी माझा मृत्यू वावडी त्यासी. ते कौशल्या दशरथापासी लघु लागवेसी नेतील. देव कामारे मजपासी, आणि त्यांना वाटते की हा मेला पाहिजे, म्हणून कौशल्याचं लग्न वेळेत लावतील, याची चिंता रावण करतोय. ऐसा धाक रावणासी कौशल्यान ठेवी लंकेसी. तिथे घालून पेटीसी समुद्रापासी ठेवणी झाडी. अशा प्रकारचा राजा रावणानं धाक घेतला आणि कौशल्याला पेटीत घालून समुद्राकडे नेऊन देतोय. द्वीप द्राक्षे अमृत फळे लाडू पक्वाने राय केळी पात्रे भरून शीतळ जळे साठविले पेटीत. गोष्ट लक्षात घ्या, रावण जरी असला तर त्याचं दिमागाची बत्ती रामाच्या हातात. कौशल्याला उपाशी ठेवलं का? अमृत द्राक्षे वगैरे सगळं पेटीत भरलं त्याला, कारण त्याला बुद्धी देणारे सुद्धा राम आहे. आणि त्यामध्ये कौशल्या घालून समुद्राकडे पेटी नेतो. त्या पेटी माझी कौशल्येसी घालून झाडी समुद्रापासी. समुद्रे ठेवली मीनापासी मीने दाडेसी घातली. आणि ती पेटी घेऊन समुद्राकडे गेला. समुद्रामध्ये मीन होता, त्या मीनानं ती पेटी दाढत ठेवली. म्हणजे मासा किती मोठा असेल, कारण जगातला सगळ्यात लहान प्राणी मासा आहे, आणि जगातला सगळ्यात मोठा प्राणी सुद्धा मासाच आहे असं सांगतो. मीन क्रीडता समुद्री त्यासी ती धावे युद्धावारी. मीन म्हणे युद्धाचे संचारी पेटी चुक चुकरी होईल. मीन आणि तिमी या दोघांचं युद्ध झालं. हळू 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 रेकॉर्डिंग सुरू आहे, बोलू नका. त्या ठिकाणी मीनाचं युद्ध तिमाशी सुरू झालं आणि त्या ठिकाणी पेटी चकचूर होईल म्हणून तो नेऊन ठेवतोय. म्हणून या उठा उठी पेटी ठेवणी समुद्र बेटी. मीन परतला युद्धासाठी सकृद दृष्टी संग्रामा. त्यानं समुद्राच्या तीरावरती पेटी ठेवली आणि तिमासोबत युद्ध करण्यासाठी रागानं मीन आलेला आहे. दशरथ लग्न त्वारा करी पाय वाट मार्ग दुरी. तारू बैसुनी समुद्री जाऊ रात्री कौशल्य देशा. आणि दशरथाला लग्नाची घाई होती, मला पायानं जायची वाट लांबून होती, म्हणून पाण्यातून जाण्यासाठी तारुवे म्हणजे नावेवरती बसले, बोटीवरती बसून निघाले. चेवली उणी देवी द्वारका पाय वाट दुरी रेखा. तारुवे बैसुनी जाता लंका दिवसा द्वारका जाऊ पावती. चेवुलीहून जसं द्वारकेचा पाय वाटेनं जायचं तर अंतर जास्त आहे, म्हणून लोक कसं जातात? नाथ महाराजांनी उदाहरण सांगितले की ते बोटीत बसून जातात.
तशा प्रकारे कौशल देशाला पायाचा रस्ता लांबून असल्यामुळं रथातून जाऊ लागले, नावेतून जाऊ लागले असं सांगतात. राया दशरथे या परी वराड घालुनी नावेवरी सोय निघाला समुद्री थोरे करी जावया. आणि राजा दशरथानं वराड त्या ठिकाणी नावेत घातलं, स्वतः सुद्धा बसला आणि निघाला. टके पताका नावेवरी निशाने त्राईटल्या बेरी वराड चालली समुद्री अति गजरी उल्हासे. टके पताका त्या ठिकाणी लावलेले आहेत, नावेवरती बसले, झेंडे लावले आणि निघाले. रावणे पळती करोडी पुरी मान बळे उनी अंधारी दशरथ बैसला जे नावेवरी ती निशाचरी पोडिली. रावण टपलेलाच होता महाराज. रावणानं बघितलं नवरदेव कोण्या बोटीत बसलाय आणि नेमकी तीच बोट फोडली आणि बुडवली असं सांगतात. बाप होणार कैसे बळी ते न चुके कदा काळी दशरथ बुडता पैजळी झाले ते काळी अपूर्व. होणार बलवान आहे आणि घडवणारा भगवान आहे. त्याच्यामुळं काय झालं कसं झालं ऐका. दशरथ बुडतात तळवटी राम राम समरे वाक्य फुटी तो सापडली फुटकी पाटी राम संकटी तारक. माय बापांनो, भावार्थ रामायण ऐकून एवढं शिका. दशरथ पडल्याबरोबर काय होणार आहे? पाण्यात बुडणार आहे. पण बुडणारानं काय म्हणावं? दशरथ रामनाम घेऊ लागला. रामनाम घेणारा बुडत नाही, तेवढ्यामध्ये त्याला फुटकी पाटी सापडली. म्हणजे त्याच नावेचा फुटका लाकडाचा तुकडा सापडला आणि लाकडाचा तुकडा बुडत नसतो आणि त्याच्या आधारानं त्या ठिकाणी तरच जाऊ लागला असं सांगतात. श्रीराम दशरथाचे खुशी म्हणून नाम आठवे त्यासी बुडता नवे कासा विसे नामे रायासी तारिले. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी दशरथाच्या पोटामध्ये आहेत म्हणून राजा दशरथाला नामस्मरण आठवू लागलं. कारण पोटामध्ये प्रेम असल्याशिवाय मुखामध्ये नाम येत नाही आणि मुखामध्ये नाम आल्याशिवाय माणूस जगत नाही, वाचू शकत नाही, उद्धार होत नाही असं सूत्र सांगू लागलं. नाम आठविल्या कांती कांता माझी आती विश्रांती वाह. नामे तारक त्रिजगती सुख समिती श्रीरामे. संतांनी एवढे कष्ट घेऊन ग्रंथ का लिहिलेत? किती कष्टानं ओव्या घातल्यात मायबापांनो, जरा लक्षात घ्या. दशरथ पडल्याबरोबर त्याला पाठी हातात आली, तो बाजूला आला असं सांगितलं असतं ना? नाही. अतिशय आकांतामध्ये नामस्मरण आठवणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि नामस्मरण आठवल्यानंतर मायबापांना माणूस मरत नाही. म्हणजे महत्व पदोपदी पदोपदी राम नामाला महत्व दिलंय. आणि तुमचं आमचं लय अवघड. राम राम करीत नाही त्याच्यापाशी दीड तास गप्पा हानिता. रामराम करत नाही त्याचं सकाळी उठून तोंड बघता, मग आपण नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. माय बापांनो, रामराम म्हणा, रामनाम घ्या. रामराम करतो त्याच्याशी संबंध ठेवा. दिवाळीची खरेदी सुद्धा जय श्रीराम म्हणणारापासून केली पाहिजे. राम मंदिर पाडतो म्हणणाऱ्याच्या दुकानाला जातात, पापाचे धनी व्हाल. कारण परधर्म तो गाळावा, स्वधर्म तो पाळावा असं व्यसन माणसानं लावून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात त्या स्वधर्माचं प्रतिपादन नाथ महाराज इथे करतात. सापडता फुटकी पाटी समुद्रा लाटांच्या पैलुटी जेथे कौशल्याची पेटी राजा त्या बेटी लागला. फुटकी पाटी सापडली आणि कौशल्याची भेट होणार आहे तिथं राजा पोहोचला. दशरथ पै उठा उठी सवेग चालिला त्या बेटी
समुख देखून या पेटी आश्चर्य पोटी मानिले. राजा दशरथ त्या ठिकाणी जात 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 तिथंच पोहोचला जिथं पेटी आहे. समुद्र तीराला पेटी पाहिली, आश्चर्य वाटतंय. भोवती समुद्राची घरटी ते कोणी ठेवली पेटी. पाहता दुसरे न दिसे दृष्टी विस्मय पोटी आणि वार. राजाला आश्चर्य वाटतोय, पेटी एकटीच दिसते, जवळ कोणीही दिसत नाही. तेने ती पेटी हाती धरली, होणारे किल्ली उघडली. भीतरी कौशल्या देखील असे बैसली संचित. अहो राम आहे तिथंच कपाटाला पेटी होती महाराज, किल्ली होती. आता रावण एवढा हुशार आहे त्याने घेऊन जावे की, पण बुद्धी देणारे राम आहेत. किल्ली उघडली, कपाटात मुलगी बघितली. दशरथ पुसे तू कोणा एरी विस्मयो पावली पूर्ण. तुम्ही कोणाचे कोण येथे आगमन कैसे नी. पेटी उघडली, पेटीत मुलगी दिसली. तिला म्हणू लागला तू कोणती म्हणते, तुम्ही कोण. असं आश्चर्य दोघांना झाले. राजा म्हणे तू गोरटी तुझ कैसे नी प्राप्त पेटी. तुझ कोणी ठेवले बेटी समूळ गोष्टी सांगावे. राजानं सांगितलं तू सुंदर दिसतेस, कोणाची आहेस, पेटीत कशी आलीस आणि इथं येण्याचं काय कारण. पयो निधी आगाध गाण मत्स्य मगरानी मगराती दारुण ऐसे दुस्तर दुर्गम स्थान इथे आगमन कैसे नी. एवढा मोठा समुद्र, मासे मगर हे सगळं खाऊ शकतात आणि अशा ठिकाणी एक तरुण मुलगी पेटीत कस काय. कौशल रायाची मी राजबाळा राये दशरथू वरुणी मला. तव रावणी घालून निघाला घेऊन आला मज लंके. तिने सांगितलं कौशल राजाची मी मुलगी आहे, माझं लग्न दशरथ राजासोबत ठरलं होतं, पण रावणानं माझं अपहरण केलं, पेटीत आणून ठेवलंय. भविष्य रावण दचकला पोटी बयेची मजला घालून पेटी ठेवणे दाडिले समुद्राचे पोटी. तिने बेटी ठेविले. रावण भविष्याच्या भीतीनं त्यानं माझ्यावरती घाला घातला आणि पेटीत आणून ठेवलाय. ऐसिया गोष्टी कौशल्या वाष्टे दाटली कंठी. भाग्या भाग्य मीच सृष्टी नव्हेची बेटी दशरथा. असं म्हणली कपाळ बडवून घेऊ लागली की माझ्या लग्नाच्या दिवशी मला इथं आणून सोडलंय, माझी दशरथासोबत भेट होईल का नाही म्हणून कपाळ बडवते. न व्हावे दशरथाचे लग्न या लागी रावणे केले विघ्न. दशरथा करावया प्रज्ञ सवेग सैन्य मोकलिले. माझं आणि दशरथाचं लग्न होऊ नये म्हणून रावणानं विघ्न केलेलं आहे आणि मला इथं पेटीत आणून ठेवलंय आणि दशरथाला मारण्यासाठी सैन्य पाठवलंय. जळो जळो तो दर्शन स्वप्नी न व्हावे संभाषण. धरुणी दशरथाचे ध्यान प्राण त्यागीन स्वानंदे. जळो जळो पण स्वप्नात सुद्धा दिसू नये म्हणले. दशरथाच्या अपेक्षेनं जीव मी इथंच सोडते. ऐकोणी कौशल्याचे वचन राजा झाला विस्मयपन्न. सप्तसागरी होता मग्न होणार पूर्ण चुकेना. होय, राजा दशरथ आश्चर्य करू लागले. काय होणारी गोष्ट आहे म्हणले. 7 सागरात एवढे विघ्न करून सुद्धा वेळेवर लग्न आणि आज दिवाळीत लग्न महाराज. अतिशय सुंदर विषय आहे दशरथाला वाटत. राजा सांगे निज व्रतांत रावणे माझा करिता घात. रक्षिता झाला रघुनाथ समुद्रांत बुडविता. दशरथानं सांगितलं रावण मला जिवंतच मारणार होता, परंतु रामचंद्र प्रभूंनी मला वाचवलं. तो समुद्र भरल्यानंतर येथे आलो मी दशरथ. एरी पुसे तू आजाच सूत रघुचा नातू सूर्यवंशी. आणि मी दशरथ वाचून फुटकी पाटी धरून इथं आलोय. तिनं म्हणली तुम्ही तेच का, आजाचा मुलगा रघुचा नातू
राजा दशरथ म्हणले हो मी तोच. ऐकोणी निश्चय वचन कौशल्या झाली सुख संपन्न. वाह. मग तुष्टला जनार्दन केले सुलग्न एकांती. आणि हे ऐकलं आणि राजा दशरथाला आनंद झाला, माता कौशल्येला आनंद झाला आणि दोघांनीच लग्न केलं. महाराज उरकून घेतलं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. लग्नाला माणसं किती आहेत यापेक्षा पोटाला राम येणं महत्वाचं आहे. काय नाहीतर लग्नाला माणसं 5-10 हजार आणि पोटाला रावण आल्यास काही खरं नाही. पोटाला राम यावा. भले लग्न लॉकडाऊन मध्ये झालं तरी पोटाला राम येणं गरजेचं आहे. आज त्या दोघांचंच लग्न झालंय. जगातलं कुणीच लग्नाला नाही, पण जगाचा बाप पोटाला येणार आहे. एवढे भाग्यवान आहेत. ऐकोणी निश्चय वचन कौशल्या झाली सुख संपन्न. मग तुष्टला जनार्दन केले सुलग्न एकांती. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, कालच्या अध्यायाची कथा प्रसंग अशा प्रकारचा आहे. राजा दशरथात आणि कौशल्येचा त्या ठिकाणी विवाह सोहळा एका बेटावरती निर्जन स्थळी दोघांची ओळख झाल्याबरोबर संपन्न झाला असं सांगतात. नाही कर्माची खटपट नाही लोकी कंतपट. नसता लोकी कटकट लग्न लागले निर्दोष. दोघांचं निर्दोष अशा प्रकारचं लग्न झालं. लौकिक खटाटोप नाही. जावई रुसला, युवायाला कपडे नाहीत, नातवाला पसंत आले नाहीत, असं काहीच नाही. देवबाप्पा नाही ना अंतरपट नाही. लग्न याचा अर्थ दोघं एकमेकात मग्न आणि ते निर्दोषपणे दोघं एकमेकांचे झाले असं सांगतात. दोहींचा जो निजहरी कतोची तयाचा मधुप कबूल बोलिली जे अनेक मंगळाष्टके ती. आणि नाथ महाराज भाव व्यक्त करतायत की दोघांचं एकमेकावर असलेलं प्रेम आणि दोघांना झालेला आनंद हेच मधुपर्क आहे. मधुपर्क पूजन आहे. आणि दोघं जे प्रेमानं एकमेकांना बोलतात, कारण प्रेम हे मंगळ आहे आणि त्याच मंगलाच्या अस्तिका आहेत असा भाव व्यक्त करतात. विकल्पाची झाडली फळे संकल्पासी मोदवाळे. स्वधर्माचा दीप उजळे सुख कल्लोळ लग्नार्थ. विकल्प ओवाळून टाकला आणि संकल्प त्या ठिकाणी सिद्ध केला. आणि स्वधर्मान, कारण स्वधर्माचा त्या ठिकाणी विषय महत्वाचा आहे आणि स्वधर्माच्या पद्धतीत लग्न लागलं असं सांगतात. अनोळखता बा मागे सांडे तेची पाय मांडे. परमानंद वाडे कुडे सुख सुरवाडे लग्नार्थ. पाय मांडे नावाचा प्रकार काहीतरी असतो. दोघांची अनओळख, एकमेकांची ओळख नसणे हे माग सरलं आणि ओळख झाली आणि दोघांनाही परम आनंद झाला. अशा प्रकारचं लग्न लागलं असं सांगतात. उदरा येईल रघुनाथ लग्नी पावला विदत. लग्न घटिका पाहे भास्वत काल सांगत सावधान. काळ सावधान म्हणू लागला. त्या ठिकाणी लग्नाच्या सुमुहूर्त सूर्य पाहतोय, कारण उदरा येईल रघुनाथ. रामचंद्र प्रभू उदराला येणार असल्यामुळं सर्वजण सावधान आहेत. आता सावधान, सावध सावधान अशा प्रकारचा विषय सांगतायत. दोईसी ओळखी होता स्पष्ट सुटून गेला अंतपट. ओम पुण्य हवंसी श्रेष्ठ मोननिष्ठ होऊन ठेले. दोघांची ओळख झाली म्हणजेच अंतरपट निघून गेला आणि ओम पुण्याह वचन अशा प्रकारची मंगल अस्तिका झाले
आणि दोघं मौन झाले, एकमेकात एकरूप झाले असा भाव व्यक्त करतात. लग्न धरा समुद्र भेटी बोले त्याची मुख्य पेटी. लग्न लागले उठा उठी दृष्टादृष्टी होताची. त्यांची पेटी म्हणजेच बोहळा आणि त्या बोहळ्यावर दोघ जण चढले आणि लग्न लागलं म्हणतात. दृष्टादृष्ट होताची, एकमेकांची एकमेकावर नजर पडली आणि त्यांचं लग्न संपन्न झालं. या परी कौशल्यने निज कांता लग्नी वरिला दशरथ. पुढील कथेचा यथार्थ आश्चर्यार्थ अवधारा. या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी कौशल्येनं दशरथाशी लग्न केलं आणि आता इथून पुढची कथा सांगतो, ऐका म्हणतात. कौशल्यानी दशरथ दोघे बैसले आटी अंत. फळे पक्वानी भक्षित जळ प्रशीत स्वानंदी. देव आहे महाराज, आणि ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्यांना पळापळीची काही गरज नाही. रावणानं पेटी ठेवली माहिती असताना सुद्धा लग्न झाल्यास दोघांनी पळून जावं की नाही? नाही महाराज, बसले मध्येच, कारण रावणानं सोय केलेली होती. तुम्ही बघा ना, ज्याला मारायचंय त्यानंच खायची सोय केली होती. आणि दोघं सुद्धा लग्न झाल्यानंतर रावणानं ठेवलेले फळं खाल्ले आणि मध्येच आराम करू लागले असं सांगतात. कौशल्या पुसे दशरथासी पुढे निर्गती आमची कैसी. राजा सांगे कौशल्यसी रामनामेसी आमा मुक्ती. आणि कौशल्या म्हणू लागली, राजा इथून सुटायचं कसं? दशरथानं सांगितलं, सुटायची चिंता आपण करायची नसते, मग आपण भजन करायचं असतं. आणि जीवनामध्ये माणसानं एवढंच सूत्र लक्षात ठेवावं, माणसानं भजन करावं. सोडवण्याची चिंता त्याला आहे आणि तो सोडवत असतो. कसं सोडवतो? लक्ष द्या. वसिष्ठ सद्गुरु वचन राम नाम स्मरण. भवभयाचे निर्दाळण बंधमोचन ते किती. सद्गुरु वशिष्ठाचे शब्द आहेत, करिता राम नाम स्मरण. राम नामाचं जर स्मरण केलं तर भवबंधनातून मनुष्य मुक्त होतो. हे तर सामान्य पेटीचं बंधन आहे. त्यामुळं मोठ्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवावा आणि कोणत्याही प्रकारे भावात व्यत्यय न येता अखंड नामस्मरण करावं असं नवरा बायको ठरवू लागले. आम्ही तुम्ही मिळून आता सावधान एकाग्रता भावी समरता श्रीरमणात भव सर्वथा आम्हानाही. आम्ही तुम्ही मिळून आता तू आणि मी दोघ जण मिळून काय करू? भावे स्मृता श्री रघुनाथा. नवरा बायकोंनी विचार केला पाहिजे तो असा, नाहीतर काय होतं माहितीये का? नवरा म्हणतो पट्टी द्यायची, बायको म्हणतो नाही उग बसा. विचारच वेगळे आहेत. नवरा म्हणतो रामायणाला चालायचं, बायको म्हणते उग बसा. बायको म्हणते जाऊया रामायणाला, नवरा म्हणतो बायको येडी झाली. असे विचार नाहीये. नवरा बायकोंचे विचार कसे व्हावे? दशरथांना सांगितलं तुम्ही आम्ही मिळून आता आणि भावे स्मृता श्री रघुनाथा. चंद्रजींच्या चरणावर चित्त ठेवून आपण भजन करू आणि आपण निश्चित मुक्त हो. दशरथाला वाटत नाही मी जर इकडच राहिलो तर माझं राज्य कुणी बळकावे. राजा आहे तो, एवढं मोठं राज्य असताना म्हणतोय बिनधास्त आपण भजन करू. जे व्हायचं ती चिंता त्याला आहे, एवढा बिनधास्त भजन करतोय असं सांगतं. पृथ्वी बुडावया हडबडे आकाश तुटून या पडे तरी नाम समरथ त्याकडे भयबा पुढे केवी निघे. नाथ महाराज सांगू लागले पृथ्वी बुडायची वेळ जरी आली, आकाश जणू काही तुटून जरी पडत असेल तर जो भजन करतो त्यानं भ्यायचं नाही. भ्यावं कुण? ज्याला भजन करण्याची भावना नाही, भजन करण्याचं ज्ञान नाही, त्यानं अवश्य भ्यावं.
आणि जो भजन करतोय त्यानं का भ्यावं? काय कारण आहे? पृथ्वीवर सत्ता प्रभू रामचंद्रांची आहे. त्यामुळं कौसल्य आपण दोघ जण फक्त भजन करू, बाकी व्हायचं करायचं काय करायचं ते त्याला माहिती आहे, आणि तो कसं करायचं ते करून घेतो. आणि जीवनात कायम लक्षात ठेवा, जर कार्य रामाचं करत असाल, भाव रामाच्या चरणी असेल, तर चिंता मात्र आपण अजिबात करायची नाही. ऐकता राम नाम गोष्टी, विघ्ने पळती बारा वाटी. भिऊ नको गोरटी, सुख संतुष्टी श्रीरामे. बायकोला दशरथ सांगू लागला, ऐकता राम नाम गोष्टी, विघ्ने पळती बारा वाटी. विघ्नांना पळायला त्या ठिकाणी वाट पुरत नाही, असा बळ रामनामात आहे. आपण रामनाम घेऊ, आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. बायकोला धीर देऊन दशरथ हरिपाठ शिकवू लागले. उदरा द्या यावया श्री रघुनाथ, निज सामर्थ्य प्रतापवंत. प्रवेशला दशातांत, नामी भावार्थ तेनी त्यासे. निज सामर्थ्यान प्रतापवंत दशरथ आहे. उदरामध्ये रामचंद्र प्रभू संभवणार असल्यामुळं राम नामावरती त्याचा सद्भाव आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे. नाहीतर माणसांना किती जरी म्हणलं राम राम म्हणा, माणसं म्हणतात राम राम म्हणल्यानं कुठं काही होत असते का? मग मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर झालं नसतं, अशा प्रकारचे भाव उत्पन्न होणं हेच अज्ञान आहे. आणि नामच सर्व करतं, याला ज्ञान आहे. आणि ज्ञान स्वरूपावर दशरथ आहे, कारण उदरात राम आहे. ऐसी दोघे करिता गोष्टी, मिनी मिना जिनुन्याटी. दोघा सहित घेऊन पेटी उठाउटी निघाला. या दोघांचं लग्न झालं, दोघ जण एकत्र बसून मस्त पैकी हरिपाठ म्हणू लागले. महाराज एवढ्यामध्ये त्यांचं भांडण संपलं, 2 माशांचं, ती आणि मीनाचं. आणि मग मीनानं आला आणि ती पेटी घेतली, दोघांसहित घेतली आणि निघाला. ब्रह्मयासी पुसे रावण, कौशल्या लग्न समय कोण. आजीचे होते संधान, लागले लग्न दशरथासी. रावण विचारू लागला ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवा, राजा दशरथाचं आणि कौशल्याचं लग्न कधी आहे? ब्रह्मदेव म्हणले, आज दुपारी इतके वाजता होतं आणि लागलं म्हणले. ब्रह्मदेव काय म्हणले? लग्न लागलं. त्यावेळेस रावण काय म्हणतो ऐका. ऐकोणी ब्रह्मयाची माता, रावण खदखदा हसत. पाहो सत्य लोकानात, असत्य वदत मज पासी. ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकलं आणि रावण खत खत हसू लागला. म्हणला, ब्रह्मदेवा, अहो तुमच्या लोकाचं नाव सत्य लोक, तुम्ही इथले राजनचक लबाड बोलता. अशा प्रकारे रावण बोलला. सत्यलोकी मगासता, सत्य मानसी लंकानाथा. तरी ब्रह्मलिखितार्था, तुझ तत्वता कळले नसे. ब्रह्मदेवानं सांगितलं, रावणा, अरे माझ्याजवळ राहून मलाच तू लबाड म्हणायला लागला. याचा अर्थ तुला ब्रह्म वाक्याची काय ताकद आहे हे लक्षात आलेले नाही. ब्रह्मदेव म्या केला दशरथाचा घात, कौशल्या घातली समुद्रात. आता लग्निकेचा दशरथ वचन सत्य न माने. रावण म्हणू लागला, दादा बाबा तात्या म्हणला, मला तुम्हाला लबाडात काढण्याची हौस नाही, पण म्हणला मी दशरथ मारून टाकला आणि कौशल्या पळवून घेतली म्हणला. आणि हे 2 केल्यानंतर दोघांचं लग्न कुठून आणलं तुम्ही? अशा प्रकारे रावण बोलतो. जिने मरणे भगवत सत्ता, ते तुझ्या आली लंकानाता. म्हणसी म्या मारिले दशरथा, हे तत्वता असत्य होय. रावणा, मारायची सत्ता तुझ्याकडे कधीपासून आली? जिने मरणे भगवत सत्ता, कोणाला किती दिवस जगवायचं, कोणाला कधी मारायचं
ही देवाची सत्ता आहे. त्यामुळं तू विनाकारण मी केलं म्हणू नको, ते तुझं सामर्थ्य नाही असं ब्रह्मदेव बोलताय. ऐसी वक्रोक्ती ब्रह्मवचन ऐकोणी कालशान पेटी आणून पाय आपण तो दोघा जाना देखिले. ब्रह्मदेवाचं वाकडं बोलणं ऐकलं मला, कारण ब्रह्मदेवानं सांगितलं तुला सत्ता कधीपासून. राग आला, रागामध्ये येऊन पेटी बघतो तर एक ठेवली होती, दोघ जण दिसले, दचकला. प्रथम निघता दशरथ दचकला तो लंकानात, त्याचा करावया घात शास्त्र हात घातला. पहिल्यांदा पेटी उघडल्या बरोबर तर दशरथच बघितला, दचकला महाराज रावण. कारण आश्चर्य आहे, जो समुद्रात बुडवला आणि पेटी समुद्रात ठेवली त्याच्यात दोघ जण निघणं हे आश्चर्य आहे. लगेचच्या लगेच खडगाला हात घातला आणि तलवारीनं दशरथाला मारावंच एवढ्यात. पुढा देखोनिया रावण दशरथ आले स्फुरण दाकंठ वंशिते नयन भुई पाडीन कर घाते. पुढं रावण बघितल्या बरोबर पोटात राम आहे. राम रावणाला बघून शांत कसं बसेल. लालबुंद दशरथाचे डोळे झाले, त्या ठिकाणी शरीरामध्ये आवेश आला आणि एका ठेक्यातच 10 मुंडके तोडावे अशी ताकद राजा दशरथात उत्पन्न झाली. हे काळी श्री रघुनाथा पूर्ण प्रतापे दशरथांत या लागी रावणा नाही भीत निशंकित पुरुषार्थे. शंका विरहित पुरुषार्थ दशरथाचा आहे, कारण दशरथात राम आहे. आणि खरंय, शंका विरहित पुरुषार्थ पाहिजे असेल तर माणसात कोण असावा? राम असावा. राम असेल तर माणूस रावणाला भीत नाही आणि कोणाही अहंकारी व्यक्तीची सेवा करत नाही, हा सिद्धांत ग्रंथकर्ते सांगतात. निशंक देखोनी दशरथ रावणात रती उदत मंदोदरी आली तेत निवारित रावणा. शंका नसलेला दशरथ बघितल्यानंतर दचकलेल्या रावणाला वाटू लागलं दशरथाला मारावंच. तेवढ्यात मंदोदरीनं विचार केला, माय म्हणली आता जरी हे काही खालीवरी करील तरी नवरा माझ्या डोळ्या देखत मरेल, त्यापेक्षा वाचवण्याचा प्रयत्न करावा. म्हणून मंदोदरी आली. त्यासी निवून एकांता बुद्धी सांगी लंकानाथा मारू दादा दशरथा तू अपघाता पावसी. रावणाला गचलंड्या दिल्या महाराज. 2 वडीत मधल्या घरात नेलं, सांगितलं रावणा दशरथाला जर मारण्याचा प्रयत्न करशील तर तुझा अपघाती मृत्यू आताच होईल असं सांग. पेटी आणोणी अकस्मात आताची निघाला दशरथ तैसीची निघाली या रघुनाथ मरण प्रताप रावणा. रावण विचार करणं. थोडा वेळाखाली एकटी स्त्री मध्ये पेटीत घालून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी बघितले तर एकाचे 2 झाले. नादी लागलास तर दोन्हीचा तिसरा व्हायला वेळ नाही. आणि रामानं हातात धनुष्य घेतल्यानंतर तुझा मात्र विनाश आजच झाल्याशिवाय राहणार नाही असं ती सांगते. ऐसी ऐकता गोष्टी रावण भये पाटी डोळा देखताची पेटी राम भय पोटी चळी कापे. गोष्ट ऐकल्याबरोबर रावण दचकला. रावणानं विचार केला, म्हणला खरंय. त्या पेटीकडे बघितलं की रावण असं थर लटलट करू लागला. अशी स्थिती उत्पन्न झाली. दशरथ लग्ना करिता विघ्न रावण झाला ती उद्विग्न नाही मुखेहीन दीन कंपायमान भयभीत. कंपायमान रावण लट कापू लागला. घाबरलेला रावण थर करत कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य रावणामध्ये उरलेलं नाही असं सांगतो. बुद्धी सांगितली रावणासी काही न चले होणारासी
कौशल्य सहित दशरथासी अयोध्येसी धाडी वेगी. मंदोदरीनं सांगितलं ही बलाईत ठेवू नको. होणारं काही चुकणार नाही. काळ वेळ आल्यानंतर तुला कोणी वाचवू शकणार नाही रावणा, पण तेवढी वेळ तरी जग ना. आजच मारण्यासाठी उतावळे होण्यापेक्षा यांना अयोध्येला पाठवून दे, अशा प्रकारे रावणाला मंदोदरी सांगते. कौशल्याने दशरथासी मारिता न मरावे, आमासी ठेवू नये गालंकेसी अयोध्येसी धाडावेगी. रावणा मारावं म्हटलं तरी आपण यांना मारू शकत नाहीत, कारण सरळ कारण स्पष्ट आहे. दशरथ नामस्मरण करतोय, कौसल्या नामस्मरण करते, मारू शकत नाही. मग कशाला पोसायचे तिथं, नेऊन घालावे अयोध्येत, अशा प्रकारचा विचार मंदोदरी सांगते. अन्यथा करू जाता आपण यासी सर्वता नाही मरण. रावणा मानले वचन विमान अनविले. विमान आणलं महाराज, विमान रावणाला पटलं ना ते. विचार करा, दशरथाच्या पोटाला राम येणार आहे, जो रावणाला मारणार आहे. मग दशरथाच्या लग्नात रुपवत कोणाचा? रावणाचा. पेटी कोणाची? रावणाची. जाताना गावाकडे विमान कोणाचं? रावणाचं. ज्यावेळेस लंका जाळली त्यावेळेस तूप कोणाचं? रावणाचं. कपडे कोणाचे? रावणाचे. अग्नी कोणाचा? रावणाचा. गाव जाळणार कोणाचं? रावणाचं. जिथं ईश्वर सत्ता आहे ना, तिथं सगळं रावणाचं असलं तरी विजय मात्र रामाचा असतो. हा नामाचा प्रताप ग्रंथकर्ते सांगतात. अनुनिया विमानासी कौशल्यायुक्त दशरथासी, विमानी बसून या दोघांची अयोध्येसी स्वधाडी. विमानात नवरा बायको बसवले आणि थाटात पाठवून देऊ लागला, असं सांगतात. राजा बुडाला समुद्रात अयोध्या नगरी, अति आकांत तव तेथे आला दशरथ कौशल्य सहित सुलग्न. अयोध्येमध्ये सगळीकडे हाहाकार आहे की राजा बुडाला, राजा बुडाला, राजा मेला. परंतु कशाचा मेला? राजा एका गेला आणि दोघं आले. अशा प्रकारे विमान बघितल्याबरोबर अयोध्येच्या जनतेमध्ये अतिशय आनंद झालेला. राजाला देखोणी नगरी, निशाणे त्राहिटल्या भैरी. उडिया मकरे बरोघरी नरनारी आल्हाद. नर नारी सर्वांना आनंद झाला. प्रत्येकानं घरापुढे त्या ठिकाणी गुड्या लावल्या, असं सांगतात. ऐसा पुरील वृत्तांत मंदोदरी सांगत. रावणा तू का होसी भ्रांत, होणार अर्थ चुकेना. अरे रावणा तू भ्रांत का होतोयस? होणार चुकणार. मंदोदरी सांगू लागली, जन्मलेला मरणार आहे, तू तर पापी आहे म्हणजे तू मरणारच आहेस, अशा प्रकारे मंदोदरी सांगते. ऐसे शिकवणी रावणासी सांडव सीता प्रलोभासी. हाती धरून या त्यासी निज भुवनासी चालविला. आणि अशी मागची कथा नाथ महाराजांनी इथं सांगितली. कथा अशोकवनात आहे. सीतेला मारण्यासाठी रावणानं हात घातलेला होता, त्यावेळेस त्याला मागची आठवण दिली. अरे तू सीतेला नाही, रामाच्या बापाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, पण जगाचा बाप राम तुला मारल्याशिवाय राहणार नाही. उगाच 4 दिवस जग ना म्हणून ओढीत त्या ठिकाणी घरी घेऊन गेली, असं सांगतात. एका जनार्दना शरण कौशल्या दशरथाचे लग्न. परम गोड रामायण निरूपण सवयवद्वे. नाथ महाराज सांगू लागले, राजा दशरथाचं माता कौसल्याच्या लग्नाची कथा झाली. अति गोड रामायण. आणि निरूपण मात्र हे कोण करवतायत तर स्वतः प्रभू रामचंद्र कथा करवत असल्यामुळं या कथेमध्ये गोडी आहे, आनंद आहे आणि कल्याण आहे, असं सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडिका कार्तिकीय दशरथ कौशल्या विवाह कथन नाम 9 अध्याय 109. कुंडली कबरदया रिठो श्री ज्ञानदेव तुका